गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज लक्ष्मीपूजन आणि या दिवाळीच्या सणामध्ये हा लक्ष्मीपूजन आहे ना, हा सर्वात मोठा दिवस मानला जातो। आणि हा लक्ष्मीपूजन आहे, या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मनुष्याच्या जीवनाचं सार्थक कसं होईल समर्थांनी सांगितलेलं आहे। आजपर्यंत आपण जे संकल्प केले ना, काही कांनी पाळले सुद्धा असतील, काही कांनी त्याच्यावर वेगळीच नजर ठेवलेली असेल, म्हणजेच काही कांनी त्याच्यावर कानाडोळा केलेला असेल, म्हणजे अनावधितपणे त्याच्यावर दुर्लक्ष केलेलं असेल। पण समर्थांनी आज या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मनुष्याला एक खूप मोलाचा सल्ला दिलेला आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, अशक्य आहे ना असं या जगामध्ये काहीच नाही। मनात आलं ना तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो। फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत माणसाने संयम राखायला हवा। पण आपण राखतो का? आपल्याला लगेच धनसंपत्ती हवी असते, लगेच एका हातानं कष्ट करायचे, दुसऱ्या हातानं धन घ्यायचं। हे जरी जेवढं शक्य असेल ना, पण लगेच सर्व गोष्टी मिळतात का? आपण उपासना करण्याच्या अगोदर आपले प्रश्नच एवढे भगवंतापुढे मांडतो ना, तर भगवंताला सुद्धा विचार पडतो की नक्की हा भक्तिमार्ग करण्यासाठी आलेला आहे की प्रश्न विचारण्यासाठी आलेला आहे। कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना, तो प्रत्येकाने करायला हवा ना। पण आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत, लक्ष्मी मातेने या पूर्ण विश्वासाठी काय केलं, या लक्ष्मी मातेचा जन्म कसा झाला आणि या विश्वामध्ये या लक्ष्मी मातेचं अनन्यसाधारण हे स्थान आहे ना, ते का आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की हे लक्ष्मीचं आगमन आहे ना, प्रत्येकाच्या घरामध्ये संध्याकाळी होत असतं। म्हणून आपण बघा, भगवंताचं नारायणाचं आगमन सकाळी होतं आणि लक्ष्मीचं आगमन संध्याकाळी होत असतं। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा कलियुगातला मनुष्य आहे ना, भक्तिमार्गामध्ये नक्कीच येतो, नक्कीच भक्तिमार्गामध्ये त्याला मन रमवायला सुद्धा त्याचं मन इच्छुक असतं। पण तो बघा, भक्ती करण्याऐवजी त्याचे नुसतं प्रश्नच चालू होतात। आणि त्याचे प्रश्नसुद्धा कसे असतात की माझ्या जीवनामध्ये भरपूर धनसंपत्ती येऊ, माझ्या जीवनामध्ये बंगला गाडी या सर्व इच्छा माझ्या पूर्ण हो। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, पण एक गोष्ट मागायची मनुष्य विसरतो। आणि म्हणून ही धनलक्ष्मी आहे ना, ही लक्ष्मी त्याच्या घरामध्ये टिकत नाही। समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा मनुष्य त्याचं मागणं असं मागेल की हे परमेश्वरा, हे भगवंता, मला लक्ष्मीसोबत नारायणसुद्धा हवा। म्हणजे असं म्हणतात ना, लक्ष्मीसोबत नारायण शोभून दिसतो आणि तीच लक्ष्मी घरामध्ये आहे ना, ती निरंतर टिकत असते। पण मनुष्य असं मागणं मागतो का? कधीच मागत नाही। म्हणून बघा, तुम्ही पाहिलं असेल, आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते सुद्धा, पैसासुद्धा येतो, पण तो कधी कधी टिकत नाही, लगेच संपून जातो। पण तुम्ही एखाद्या साध्या माणसाने मागितलेलं मागणं आहे ना, अगोदर नारायणाला मागावं, अगोदर भगवंताला मागावं आणि आपोआप नंतर लक्ष्मीसुद्धा येऊन जाते। पण आपण तसं करतो का? आपण अगोदर लक्ष्मीला मागतो, पण ज्याच्याकडे मागणं करायचं आहे ना, त्याला आपण विसरून जातो। मग ती लक्ष्मी असेल, ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकेल का? कधीच टिकणार नाही ना। म्हणून ज्या हक्कानं आपण आपला राग व्यक्त करतो ना, तेवढ्याच हक्कानं प्रेम व्यक्त करायला शिका। नातं तोडणं जेवढं सोपं आहे ना, ते पुन्हा जोडणं तेवढंच अवघड आहे।
आणि ही लक्ष्मी कधी टिकून राहते? जेव्हा आपल्या वैखरीमध्ये प्रेम असेल, जेव्हा आपल्या वैखरीमध्ये राग नष्ट होऊन प्रेमाचं वातावरण निर्माण होईल, तेव्हाच लक्ष्मी टिकेल ना. पण आपल्या घरामध्ये सदा भांडणं होत असतील, पती पत्नीचे वाद होत असतील, आपण नशा करत असू, आपण तंबाखू खात असू, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकेल का? कधीच टिकणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, तू कर्माने जरी राहत असलास ना, तू योग्य भावनेने भक्तिमार्गामध्ये असेल, तुझ्या जीवनामध्ये सर्व पुण्याची जरी कामं होत असतील ना, पण तुझं मागणं योग्य पाहिजे. जर तू लक्ष्मी सहित नारायणसुद्धा मागितलास ना, तर तुझ्या घरात येणारे धनलक्ष्मी, तुझ्या घरात येणारी श्रीमंती, ती निरंतर टिकून राहील, पिढ्यानपिढ्या तुझ्या घरामध्ये राहील. तुझ्या तुझ्या मुलाबाळांना त्याचा उपयोग होणार आहे. पण तुझं मागणं व्यवस्थित असायला हवं. जेव्हा तुझं मागणं व्यवस्थित असेल ना, तर नक्कीच तुला त्याचा फायदासुद्धा होईल. आणि आजच्या या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, आज संध्याकाळी जेव्हा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येणार आहे ना, बघा, लक्ष्मी मातेचं आपण पूजन करणार आहोत. आणि ही लक्ष्मी माता निरंतर आपल्या घरामध्ये टिकाविषयी वाटत असेल ना, तर आजच संकल्प करा, माझ्या हातून घडलेलं प्रत्येक कार्य कुणाच्या दुःखामध्ये, म्हणजे कुणाच्या जीवनामध्ये दुःख होणार नाही, अशी मी काळजी घेईल. माझ्या जीवनामध्ये जे असलेले अवगुण असतील ना, ते आताच समर्थ काढून टाका. आणि आज माझे कर्म आहेत ना, आजपासून व्यवस्थित होतील. माझ्या जीवनामध्ये झालेल्या गोष्टी असतील, त्या सर्व मी विसरून जाणार आहे. आणि आज नव्या गोष्टीची सुरुवात, आज नव्या या युगाची सुरुवात करणार आहे. कारण लक्ष्मी मातेची कृपा असते ना, प्रत्येक मनुष्यावर होत असते. पण फक्त ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही. पण कशी टिकेल ना, हे समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये जर तुम्ही असाल ना, रोज 2 वेळची उपासना, एक पहिली ब्रह्ममुहूर्तावर जी उपासना होते ना, ती नारायणाची उपासना. नारायण म्हणजे कोण? सद्गुरू आईच ना. आणि जेव्हा संध्याकाळची उपासना असते ना, ती लक्ष्मी प्राप्तीसाठी उपासना असते. ही उपासना आहे ना, म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या 2 वेळच्या उपासना आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असतात. मनुष्याचं हे जीवनक्रम आहे ना, हे जीवनचक्र आहे, ते बदलण्याचं कार्य ही उपासना करत असते. म्हणून आयुष्यामध्ये जे काही घडलं असेल ना, तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल, कोणाच्या जाळ्यामध्ये अडकलेले असाल, तुमचे दुश्मन असतील, या सर्व गोष्टी तुम्ही विसरून जा. आणि आता नवीन युगाचा प्रारंभ होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख येणार आहे ना, फक्त तुम्ही संकल्प करायला हवा. आणि आजची संध्याकाळपासून तुमच्या जीवनामध्ये असा बदल घडेल ना, तुम्हाला स्वतःलासुद्धा स्वप्न वाटेल की खरंच मी स्वप्नामध्ये आहे की काय. म्हणून आजपासून संकल्प करा की माझ्या जीवनामध्ये मी कुणालाच त्रास देणार नाही. आणि आजपासून माझं जीवन समृद्धच होणार आहे. म्हणून आज आपण ज्या लक्ष्मी मातेविषयी बोलत आहोत, ही लक्ष्मी माता कोण होती, तिचा जन्म कधी झाला, आता आपण ते पाहूया. समर्थांनी सांगितलेलं आहे की ही लक्ष्मी मातेची कथा आहे ना, ती ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते. एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदरानं इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात. आणि त्यावेळी इंद्रदेव तो हार सुद्धा घेतात आणि विनम्रतेने आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांचं वाहन असलेल्या त्या ऐरावत हत्तीच्या गळ्यामध्ये घालतात. परंतु ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो. जेव्हा दुर्वास ऋषी हे पाहतात ना, तेव्हा ते क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्र देवाला ते शाप देतात की मी दिलेला तो पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलास, याचं प्रमाण तुझ्या राज्याचा सुद्धा सर्वनाश होईल. दुर्वासा ऋषींच्या शापामुळं स्वर्गलोक लक्ष्मीविहीन होतं आणि स्वर्ग लोकाचे ऐश्वर्य होतं ना, ते सर्व नष्ट होऊन जातं.
आणि ते नष्ट झाल्यामुळं दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर पुन्हा आक्रमण केलं. या युद्धामध्ये देवतांचा पराभवच झाला ना, कारण दुर्वासा ऋषींच्या शापानं देवतांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या होत्या. तेव्हा इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली, पण आता वेळ निघून गेलेली होती. इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे जातात. तेव्हा ब्रह्मदेवानं त्यांना विष्णूकडे जायला सांगितलं. तेव्हा ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानं इंद्र भगवान विष्णूकडे मदत मागण्यासाठी जातात. यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्रमंथन करण्याचा सल्ला दिला. या अगोदरच तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नव्हते, पण या समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये संघटन झालं. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पाडली आणि त्या एका रत्नाच्या रूपामध्ये लक्ष्मी मातेचा जन्म झाला ना. या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतलं. म्हणजे भगवान विष्णूनं लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपामध्ये स्वीकारलं. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूची पत्नी किंवा विष्णू वल्लभा असं म्हटलं जातं ना. आणि या समुद्र मंथनापासून ती उत्पन्न झाल्यामुळं सिंधुसुता हे सुद्धा नाव तिला देण्यात आलेलं आहे. म्हणजेच एका कथेनुसार समुद्र मंथनातून ही लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे सांगतात. तर दुसऱ्या कथेमध्ये विष्णू प्रिया लक्ष्मीचा उल्लेख सुद्धा येतो. म्हणजे बघा, आपल्या शास्त्रानुसार ज्या कथा सांगितलेल्या आहेत ना, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळे लक्ष्मी मातेचं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच विष्णुप्रिया हे त्यांचे आईवडील सुद्धा आहेत, ज्यांचा समुद्रमंथनाशी काही कोणताही संबंध नव्हता. पण एका कथेनुसार लक्ष्मी ही भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे. आणि माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला. ही कन्या सर्वगुणा संपन्न असल्यानं हिचं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं. आणि या कथेमध्ये लक्ष्मी मातेचे 2 भाऊ देखील सांगण्यात आलेले आहेत. आता पहिला भाऊ म्हणजे धाता आणि दुसरा भाऊ म्हणजे विधाता, अशी त्यांची 2 नावे आहेत. आणि ही अलक्ष्मी नावाची जी बहीण आहे ना, ती लक्ष्मीची बहीण आहे. म्हणजे आपण दरिद्र म्हणतो ना, ती ही अलक्ष्मी आहे. ऋषी भृगु राजाचे दक्षचे भाऊ आणि सप्तर्षी आहेत. अशा प्रकारे ही लक्ष्मी ही माता सतीची बहीणसुद्धा आहे. असं सांगितलं जातं ना, की लक्ष्मीनं भगवान विष्णूला पतीच्या रूपामध्ये प्राप्त करण्यासाठी ही समुद्र किनारी तपस्या केली होती. हजारो वर्षाच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी जेव्हा इंद्रदेव प्रकट झाले ना, इंद्रदेवाने विष्णूचं रूप घेतलं होतं. जेव्हा इंद्रदेवानं या लक्ष्मीला वर मागितण्यास सांगितलं, तेव्हा लक्ष्मीनं विष्णूच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचं दर्शन घडवण्याची विनंती केली. पण इंद्रदेवानं विश्वरूपाचं दर्शन घडवण्यात असमर्थ झाले ना, त्यामुळं इंद्रदेव तेथून निघून गेले. त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले आणि विष्णूंनी लक्ष्मीला वर मागण्यासाठी सांगितलं. तेव्हा लक्ष्मीच्या या प्रार्थनेवर विष्णूंनी विश्वरूपाचं दर्शन घडवलं आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने त्यांना त्यांची पत्नी म्हणून स्वीकारलं. त्यानंतर एका स्वयंवरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाहसुद्धा झाला. अशा प्रकारे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पत्नी बनल्या ना. माता लक्ष्मीनं लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगामध्ये वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. असं म्हणतात, जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला ना, तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये अवतरली होती. म्हणजे आपण पाहूया, सतयुगामध्ये भगवान विष्णूनं श्रीराम अवतार घेतला ना, या कथा सर्वांना माहीत आहेत. पण आज लक्ष्मी पूजन आहे ना, म्हणून या पूर्ण कथा आपण पाहत आहोत. बघा, ज्याप्रमाणे सतयुगामध्ये भगवान विष्णूनं श्रीराम अवतार घेतला, तेव्हा माता लक्ष्मीनं सीतेच्या रूपामध्ये अवतरल्या ना, त्याच युगामध्ये माता लक्ष्मीनं भगवान परशुराम यांची पत्नी धरणी या रूपानं जन्म झाला होता.
आणि या द्वापार युगात माता लक्ष्मी राणी रुक्मिणी आणि कृष्णाची पत्नी पद्मा म्हणून ही अवतरली होती ना. अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माच्या ह्या कथा आहेत ना, त्या भरपूर सांगण्यात आलेल्या आहेत आणि ती नेहमी संपत्तीची देवी म्हणून पूजली जाते. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माता लक्ष्मीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे, खूप मान्यता आहे, कारण ती धनाची देवी आहे. लक्ष्मीला 4 हात आहेत, यातील 2 हातामध्ये कमळ आहे, 3रा हात दान आणि 4था हात मुद्रेमध्ये आहे. माता लक्ष्मी कमळावर विराजमान आहे आणि लक्ष्मीच्या कृपेचा अर्थ असा होतो की जीवनात तुमच्या वाट्याला कधी गरिबी येणार नाही, तसेच अन्न पैसा यांची कमतरता कधी भासणार नाही. पण जर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली ना, तर मात्र तुम्ही कंगाल होऊ शकता. अशी परिस्थिती निर्माण होते ना. बघा, आपल्या आयुष्यामध्ये भरपूर असे दिवस येतात की भरपूर धन संपत्तीसुद्धा येते. आपला मुलगा अचानक नोकरीलासुद्धा लागतो. पण अशी एक वेळ येते ना, आपण सर्व काही गमावून बसतो. आपला मुलगा व्यसनी लागतो, व्यसनाधीन होतो, परस्त्रीचा गमन करू लागतो, काहीतरी घरामध्ये आजारपण येतं. पण या गोष्टी घडतात कशामुळं बरं? कारण जेव्हा आपल्याकडे लक्ष्मी प्राप्त होते ना, तेव्हा आपल्या घरामध्ये नारायणसुद्धा यायला हवा, भगवंतसुद्धा यायला हवा. म्हणून आपण पाहत होतो ना की जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीसोबत नारायण असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये लक्ष्मी तुमचं कधीच घर सोडून जाणार नाही. म्हणून आपण शुक्रवार लक्ष्मी मातेला समर्पित असून तिच्या जन्माबद्दल पुराणात अनेक कथा सांगितल्यासुद्धा आलेल्या आहेत. म्हणूनच शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आहे की जर आपल्या जीवनामध्ये जर अंधकार असेल, पैशाची कमतरता असेल, तर अगोदर मनुष्यानं लक्ष्मीला प्रकट करायला हवं. पण लक्ष्मी प्रकट होते कधी? जेव्हा भगवंताची कृपा आपल्यावर होते ना, तेव्हाच लक्ष्मी प्रकट होते ना. पण आजचा या कलियुगातला तरुण आहे ना, तो अंधश्रद्धेमध्ये अडकलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं लक्ष्मी प्रकट करायला बघतो, प्रसन्न करायला बघतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये असू, कर्माने वागत असू, सद्गुण विचारांनी प्रेरित झालेला असू, तेव्हा भगवंताची कृपा आपोआप होत असते. आणि जेव्हा भगवंताची कृपा होते ना, तेव्हा लक्ष्मी निरंतर आपल्या घरामध्ये वास करते. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आजचा हा दिवस आहे, आजचा हा लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे ना, तो प्रत्येक मनुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये रोज लक्ष्मी येत असते. पण आज तिचं वास्तव्य खूप अनन्यसाधारण आहे. कारण का? कारण आज आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ना, ती आपल्याला जाणवायला लागते. आणि जेव्हा संध्याकाळ होईल, संध्याकाळच्या दिवशी आपण हे काम करायला हवं. जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी तुम्हाला नांदायला तर वाटत असेल ना, लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावी वाटत असेल, तर संध्याकाळी जेव्हा आपण उपासनेला बसू ना, जेव्हा आपण माळ हातामध्ये घेऊ, जेव्हा आपण उपासना करण्याच्या अगोदर राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात एक लवंग टाका. असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. दररोज पक्ष्यांना दाणे घाला, यामुळं तुम्हाला तुमच्या जॉबसंबंधी, करिअरसंबंधी घवघवीत यश मिळेल. जेवण करताना कधी ही पहिली पोळी असेल ना, ती गाईसाठी बाजूला ठेवा. तसेच पोळी करण्या अगोदर सुरुवातीला तव्यावर थोडं दूध शिंपडा. यामुळे लक्ष्मी आहे ना, अन्नपूर्णा तुमच्यावर खुश होईल, जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कधीच कमतरता भासणार नाही. म्हणून आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये असं आपण करायला हवं. आपण समर्थ विचारांमध्ये आहोत ना, काही गोष्टी अशा असतात ना, त्या घरातील वास्तुदोषसुद्धा निर्माण करत असतात. पण या जर आपण गोष्टी केल्या ना, तर आपल्या घराचे वास्तुदोषसुद्धा नष्ट होऊन जातात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
आपल्याला अंधश्रद्धेमध्ये अडकायचं नाही, पण ज्या गोष्टी शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत ना, त्या शास्त्राचा आपण आवर्जून अभ्याससुद्धा करायला हवा. आजच्या या पूजनामध्ये म्हणजे आजचं हे पूजन आहे ना, ते आपल्याला संध्याकाळी करायचं आहे. आणि या आजच्या पूजनामध्ये गुलाबाच्या फुलांचा नक्कीच वापर करा. देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा, स्तोत्राचं पठण करा. तसेच देवी लक्ष्मीला खीर पुरीचा नैवेद्य आहे ना, तो खूप आवडतो, तो सुद्धा दाखवा. कधीकधी आपण पाहत असतो की आपल्या घरामध्ये नक्कीच पैसा येतो, पण तो टिकून मात्र राहत नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, तो पैसा स्थिर का राहत नाही बरं? कारण जेव्हा लक्ष्मी घरात येते ना, येण्या अगोदर तिचे जाण्याचे मार्ग असतात ना, ते नक्कीच ठरलेले असतात. जर आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्त कशी होईल याचा शास्त्रामध्ये जर अभ्यास केला ना, तर शास्त्र असं सांगतं की आपण घरामध्ये झाडण्यासाठी जो झाडू वापरतो ना, तो उभा ठेवायचा नसतो, झाडू आडवा करून ठेवावा. आणि तो आडवा ठेवताना झाडूचं तोंड दक्षिण दिशेस नसावं. झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे ना, म्हणून त्याची काळजी घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा घरामध्ये जेव्हा मीठ सांडलं जातं ना, तेव्हा मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका. ते स्वच्छ भरून काढा आणि ते भरून काढून ते पाण्यामध्ये टाकून द्यावं. कारण मीठ समुद्रामध्ये असतं आणि लक्ष्मी माता ही समुद्र कन्याच आहे ना, म्हणून लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं तुम्ही मीठ कधीही पायाखाली येईल असं ठेवू नका किंवा खाली पडू देऊ नका. म्हणजे सायंकाळी म्हणजे संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळेमध्ये पुढील 3 वस्तू कोणालाही देऊ नका. ते आज तरी पाळायला हवं. पहिली गोष्ट मीठ, दुसरी गोष्ट झाडू आणि तिसरी गोष्ट पैसा. या 3 वस्तू आहेत ना, त्या लक्ष्मीकारक आहेत. म्हणूनच संध्याकाळी ही लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी म्हणजे पैसा बाहेर जाऊ देऊ नका. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात आणि गाय ही लक्ष्मीच असते ना, म्हणून या देखील वस्तू कोणालाही आज सायंकाळी देऊ नका. आणि सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला या वस्तू आहेत ना, उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नका, कारण त्यानं आपली प्रगती थांबत असते. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडं मीठ, हळद टाकून गोमूत्र टाकावं आणि हे पाणी करून मग ती फरशी साफ करावी. असं केल्यानं घरातील जी निगेटिव्ह एनर्जी आहे ना, ती दूर होऊन जाते. घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे आणि दरवाजाच्या रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी. असं केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न राहते. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावं. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नका, ते कपडे जाळून टाकावे. असं केल्यानं घरातील निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होण्यास मदत होते. आता इथे तुम्हाला एक अंधश्रद्धासुद्धा वाटू शकते की जर ज्याचं जीवनच तसं असेल, त्याच्या जीवनामध्ये धन नसेल, पैसा नसेल, जर तो फाटके कपडे त्याला मिळत असतील, मग त्याने का ते घालवू नये का? ज्याची परिस्थिती वाईट आहे, ज्याच्या परिस्थितीमध्ये पैसा नाही, त्याच्यामुळं त्याने हे करू नये का? पण समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्यानं जरी कसे कपडे असतील ना, ते स्वच्छ करून घालावे. म्हणजे स्वच्छता आहे ना, तो मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, या शास्त्रानुसार आपण गोष्टी पाहिल्या. पण अगोदर आपण महत्त्व जास्त देतो कोणाला? आपलं महत्त्व आहे कर्माला. जर जो कर्माने वागत असेल ना, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असेल, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानत असेल, तर तो असा मनुष्य आहे ना, तो भगवंताला आवडत असतो. आणि भगवंताच्या मर्जीशिवाय काही या जगामध्ये घडतं का? जरी लक्ष्मी जरी तुमच्या घरामध्ये यायची असेल ना, तर नारायणाच्या मर्जीशिवाय ती कधीच येत नाही. म्हणून
आपल्यावर प्रसन्न कोण व्हायला हवं? लक्ष्मी व्हायला हवी की भगवंत व्हायला हवा? हे प्रत्येकानं लक्षात घ्या. म्हणजे ही सद्गुरू आई आहे ना, ज्यांची आपण भक्ती करतो, ज्यांची आपण उपासना करतो, तर ते जर आपल्यावर प्रसन्न असतील ना, तर लक्ष्मी आपोआप आपल्याला घरामध्ये येईल ना. म्हणून 2 वेळची उपासना आहे ना, ती निरंतर आपल्या या देहातून घडायला हवी. आपलं बोलणं चालणं एवढं शुद्ध आणि निर्मळ असायला हवं ना. कुणीही आपल्याला म्हणावं, खरंच हा माणूस दिसला ना की मला देवाची आठवण होते, हा देव तर नाही ना. असंच समोरच्यानं आपल्याला कधीतरी बोललं ना, तर समजून जावं आपण योग्य भक्ती मार्गामध्ये आहोत, आपण योग्य विचारांमध्ये आहोत, आणि तरच लक्ष्मी आहे ना त्याच मनुष्यावर प्रसन्न होते. आता तुम्ही इथे म्हणाल की काही एवढे लोक आहेत ना, एवढे धनवान आहेत, त्यांना बोलायची सुद्धा अक्कल नाही, वाईट गुण आहेत, तरीसुद्धा लक्ष्मी त्यांच्या जीवनामध्ये कशी आहे बरं? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ही लक्ष्मी येते ना. बघा, त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मी नक्कीच असेल, पण माझा नारायण आहे ना, तो कधीच त्यांच्या जीवनामध्ये जाऊ शकत नाही. कारण का? लक्ष्मी तुम्हाला पैसा देईल, पण सुख जर कोण देईल ना, तर तो माझा नारायण आहे, ही सद्गुरू आई आहे, श्रीकृष्ण स्वारी आहेत. आणि माझ्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये मला लक्ष्मी नको आहे. जर यायचं असेल ना, लक्ष्मीने जर माझ्या जीवनात जर यायचं असेल ना, तर नारायणासहित यावं. तिचं श्रेष्ठत्व निर्माण होतं आणि तीच संपत्ती आयुष्यभर टिकून राहते. जय जय रघुवीर समर्थ.